मस्त छान डाळ भात, खीर, चपाती, पुरी, त्यानंतर पोंगे, भजे, कुरडे, पापड आणि मोदक बनवलेले आहे. आणि गणपती बाप्पा मस्त. तर बाहेर आमच्या सोसायटीचं गणपतीचं विसर्जन चालू आहे, त्याचा आवाज येतोय. थोडा वेळ मी तिकडे जाऊन आले आणि बघा मस्त बाप्पा छान दिसतंय किती. हॅलो नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील, तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण. तर आज आहे बाप्पाचं विसर्जनाचा दिवस. 10 दिवस कसे केले समजलेच नाही. रोज डेलीचं स्वयंपाक करणं, त्यानंतर बाप्पासाठी छान छान नवीन नवीन नैवेद्य बनवणं, रोज आरती घाई, सगळे कामं लवकर आवरून घेणं आरती करण्यासाठी. आणि रात्रीच मी किचन क्लीन करून ठेवलं होतं कारण सकाळी स्वयंपाक वगैरे करण्यासाठी. फुलं कशाला घेऊन बसलं मग? ते तू खराब करायचे का? हार करायचं बाप्पाला. हार तू फुल काय करायचं? फुलाचं हार. तुला येतो का हार बनवता? मी करते ना. मी का बाबा? तू काय करतो? आंघोळ गेली तू? शर्ट तर लई छान घातला. नको खराब करू, ते फुलं राहू दे. तर ते फुलं घेऊन आले होते. त्यानंतर इथं रात्रीच्या 2-3 चपाती होतात, त्यांच्यासाठी मी भुगा बनवून दिला, चुरा चपात्यांचा. त्यानंतर इकडं जे आहे ओलं नारळ होतं माझ्याकडं, तर त्याचाच प्रसाद बनवते बाप्पासाठी. साखर तुपामध्ये छान परतून वगैरे घेतलं आणि तोच प्रसाद जो आहे तो बनवत होते मी. तोपर्यंत यांचे आंघोळ वगैरे झाली, फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर बाप्पासाठी फुलं घेऊन आले होते, तर त्याचा त्यांनी हार बनवला छान असा. आणि त्यानंतर बाप्पाला घालत होते. दुर्वा पण आणायला जायच्या आहेत अजून. तर फुलं आज तर फुलं म्हणजे इकडे भेटलेच नाही जेवढे पाहिजे तेवढे, गुलाबाचे वगैरे ते तर नाही आणले. जे एवढे भेटले तेवढेच ते घेऊन आले होते. सुंदर असे हार केले, पण ते टोप घातल्यामुळे ना हार पटकन असा घालता येत नाही बाप्पांना. आणि 10 दिवस खरंच खूप छान असतात आणि बाप्पांना जाऊ देऊ वाटत नाही. लहान मुलांना तर अजिबात वाटत नाही. माझं पिल्लू तर तुम्ही पुढे बघाल किती धिंगाणा केला. कशी रडतो तू? काय लागतो तुला? दुर्वा कशाला? तू बाबांनी तयार केलं का? तू बाप्पाला ठेव मग. ते बाहेर बाई कोण आरती करतं बघ बरं. तर इथं हे छान असं दुर्वा घेऊन आले होते 5-5 पानांच्या. तर 21 असं बंच करून मग बाप्पासाठी आणले होते त्यांनी. तर मग ते ठेवतील नंतर, म्हणजे अर्पण करतील. बघा आम्हाला किती रडू येते दुर्वासाठी. आणि आणखी बहुतेक पुढे तर तुम्हाला बघायला भेटेलच तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. तर सुंदर असं बाप्पासाठी हार घातला आणि गुलाबाचे फुलं असेल ना तर आणखी सुंदर दिसतं. त्यानंतर मग दुर्वा अर्पण केले. प्रसाद तर मी तुम्हाला सांगितलं, तर खिरापत बनवली होती साखर तूप टाकून. खोबरं जे आहे ना ते छान परतून घ्यायचं. बाकी मोदक वगैरे ते सर्व काही येतात बनवण्यात. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. काय सजना संकटनी पावावे, मानी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट बारी तुझविन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा नमामि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलीकाक्ष मंगलम धनोहरे. सर्व मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. ते डाळ भात बनवते. आता चपातीचं कणिक भिजून ठेवलंय इथं. आत्ताच भिजवलं, झाकण ठेवायचं. बाकी आता भजे कुरडे आणि खिरी बनवायची. आता पटपट आवरून घेते. देव बाप्पा नाही चालला अजून. हे काय आपलं आहे ना, हे बघ बरं. हे बघ आपला बाप्पा इथंच आहे ना अजून. आपला बाप्पा आपल्या घरीच आहे. काय त्याला वाटतंय का गणपती बाप्पा चालले इथं बाहेर? आमच्या सोसायटीचं आहे ना, गाणे चालू. तुम्हाला आवाज नाही ना? कशाला जायचं? देव बाप्पा चालले. आपले देव बाप्पा घरात आहे ना, ते अजून नाही जाणार. 2 वाजता जाणार आहे. मग तुला घेऊन जाईन. देव बाप्पा कडून जाऊन नाही द्यायचं देव बाप्पाला. नाही जाऊ द्यायचं देव बाप्पाला. आपल्या घरीच ठेवायचं. आणि बाप्पा येणार परत पुढच्या वर्षी. आता बापरे.
तर असे पिल्लूचे कामं चालू होते. अजिबात मला स्वयंपाक वगैरे काही करू देत नव्हतं. त्याला जायचं होतं बाहेर, कारण आमच्या सोसायटीचं गणपती बाप्पा जे आहे त्यांचं विसर्जन लवकर ठेवलेलं होतं आणि मला इतका वेळ नव्हता की तिकडे जास्त वेळ थांबण्यासाठी. आणि त्याचं म्हणणं होतं की मला तिकडे जायचं, बाप्पा चालला असं म्हणून. तर म्हटलं चल नंतर जाऊया. तर त्यांनी नंतरही तुम्ही बघा इतकं इमोशनल होऊन गेला ना तो गणपती बाप्पा जायच्या वेळेस. तर म्हणजे एकदम शांत, हसायचं नाही, बोलायचं नाही, काहीच नाही, सगळं शांतता. तुम्हाला लास्टला व्हिडिओमध्ये मी दाखवेलच जो पार्ट आहे तो, कारण पहिलं तर नैवेद्य बनवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण खरंच हा दिवस ना सगळ्यांनाच नको वाटत असतो, पण काय दरवर्षी बाप्पा येतात आणि 10 दिवस मस्त घरामध्ये विराजमान होतात आणि 10 दिवसांनी शेवटी तो दिवस येतोच विसर्जन करायचा. त्यामुळे ते करावंच लागतं सगळ्यांना. पण असं सगळ्यांना वाटतं की नको बाप्पा नाही जायला पाहिजे. लहान मुलांना तर खूप म्हणजे खूप, आपल्यासारख्यांनाच एवढं वाटतं, तर त्यांना तर म्हणजे एकदम निरागस त्यांचं प्रेम असतं बाप्पावरती. आणि आमचं पिल्लू तर तुम्हाला मग दाखवतेच मी पुढे. तर इथं जे होतं मी बाप्पासाठी नैवेद्य बनवते, तिथं मी खीर बनवते. ऑलरेडी मी खीरची रेसिपी खूप वेळ शेअर केली आहे तुमच्यासोबत, तरी पण शॉर्टकटमध्ये सांगते. तर तूप टाकल्याशिवाय ऑलरेडी परतून घेतले होते जेव्हा मी तांदूळ भाजून घेतले तेव्हाच. त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले आणि मला चारोळी टाकायची लक्षात नाही राहिली, मी आणून ठेवली, मला वाटलं नाहीच आहे पण विसरून गेले. त्यानंतर त्यामध्ये जे आहे शेवया ऑलरेडी काढून घ्यायच्या परतून, म्हणजे काय होतं त्याला सगळ्यात लास्टला टाकायचे असतात त्यामुळे. तर त्यानंतर त्यामध्ये जे तांदूळ भाजून पावडर करून घेतले ते टाकली, छान परतून घ्यायचे. त्यानंतर पाणी टाकायचं, तांदूळ छान शिजवून घ्यायचे. त्यानंतर साखर टाकायची, साखर त्यामध्ये छान अशी वितळल्यानंतर तुम्हाला जेवढं घट्ट पातळ खीर पाहिजे असेल तेवढं दूध टाकायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त उकळू नाही द्यायचे दूध टाकल्यानंतर, दूध हे कोमटच टाकायचं म्हणजे खीर एकदम व्यवस्थित किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरचं टाकलं तरीही चालतं. त्यामुळे तसं करायचं. आणि नंतर मग तुम्ही विलायची पावडर वगैरे ते टाकायची असेल ती टाकू शकता, नाही थोडंसं एकदम मीठ टाकायचं. त्यामुळे खिऱ्याला जी आहे ना टेस्ट खूप छान येते. कोणता पण गोडाचा पदार्थ असला ना त्यामध्ये तूप टाकायचं म्हणजे ती टेस्ट एकदम मस्त येते. त्यानंतर माझं ऑलरेडी डाळ भात झालेलाच होता, तुम्हाला दाखवलं. त्यानंतर कणिक पण भिजून ठेवलेलं होतं, तर चपाती करून घेतली, थोड्याशा पुड्या केल्या. पुडी म्हणजे जी खिरीसोबत खायची असती ती. त्यानंतर इथं खीर छान उकळी आली. त्यानंतर ज्या शेवया मी भाजून ठेवलेले होते ते टाकले आणि तिथं जे साईडला मी कणिक भिजत होते त्यामध्ये मी 1 वाटी रवा आणि 1.5 वाटी मैदा टाकून छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये तुपाचं मोहन टाकायचं, 3-4 चमचे जे आपले असतात तेवढं तूप टाकायचं. छान गरम करून घ्यायचं कडकडीत. ते तेला तुपाचं मोहन टाकायचं, छान ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपल्या हाताची जी मुठीमध्ये जर आपण पीठ पकडलं तर मूठ तयार झाली पाहिजे असं. आणि पाणी टाकून छान मळून घ्यायचं, 15 ते 20 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं म्हणजे छान मोदक बनतात. त्यानंतर इथं मी कुरडई, त्यानंतर जे पोंगे वगैरे आहे ते तळून घेते आणि भजे नैवेद्यापुरतेच काढणार आहे. मग नंतर जेवायच्या वेळेस काढायला म्हटलं तर ते करते. तोपर्यंत मोदकाचं जे पीठ आहे ते पण छान भिजल्या जाईल, म्हणजे मग मला मोदक करायला रेडी राहतील. तर पोंगे वगैरे पण तळून घेते, कारण बाप्पासाठी तळायचे असतात. आणि भाज्यांचं नैवेद्य पण दाखवतात, पण एवढे सगळी तर भाज्या काही भेटल्या नाही आणि मी दरवर्षी असंच करते. पण भाज्यांचं बी म्हणजे जेवढ्या भाज्यांची आपल्याला मिक्स भाजी करता येईल त्याचा पण नैवेद्य दाखवतात. त्यानंतर इथं पोंगे तळून घेतले. त्यानंतर जी पुडी बनवून ठेवलेल्या होत्या तर त्याही लगेच तळून घेते, छान टम्म फुगते. तुम्ही इथं बघत असाल तर मस्त फुगलेल्या होतात त्या आणि छान होतात. जे मी चपातीसाठी पीठ भिजवलेलं होतं त्याच्याच हे बनवलेले आहे, दुसरं काहीच नाही. आपण चपातीसाठी जी कणिक मळतो तीच आहे. छान तळून घेते. त्यानंतर मग म्हटलं भजे काढून घेऊया आणि मग मोदक तळायचे आहे अजून मला. त्यानंतर तयारी करायची, आरती करायची. 3-3:30ला म्हटलं आरती वगैरे करू, म्हणजे 4-1 वाजता विसर्जन होईल. संध्याकाळच्या वेळेस थोडा वेळही असतो आणि ऊनही कमी होतं. आणि इकडे खूप गर्दी असते बाप्पांची, म्हणजे मिरवणूक, गणपती बाप्पांचे विसर्जन, खूप मोठे मस्त छान बाप्पा असतात. मी तुम्हाला दाखवेलच गेल्यानंतर मिरवणुकीला. आता इथे खीर बनवली, म्हणजे थोडेसे काढायचे ठेवले, भात बनवलं आहे आणि भजे बाकी आहे आणि खाली डाळ आहे, चपाती ते ठेवले, देवी नैवेद्य ठेवले. तुम्हाला दाखवते मस्त छान डाळ भात, खीर, चपाती, पुदी, त्यानंतर पोंगे, भजे, कुरडई, पापड आणि मोदक बनवलेले आहे. आणि गणपती बाप्पा मस्त. तर बाहेर आमच्या सोसायटीचं गणपतीचं विसर्जन चालू आहे, त्याचा आवाज येतोय. थोडा वेळ मी तिकडे जाऊन आले आणि बघा मस्त बाप्पा छान दिसतंय किती.
तर मस्त छान अशी आरती वगैरे केली आणि जास्त शूट वगैरे करण्यासाठी काय वेळ नव्हता, मी मोबाईल पण हातात घेतला आणि बोलण्यासाठी. तर हे काही जे फोटो आहेत ते काढलेत आणि त्यानंतर मग विसर्जनासाठी इथं नदी आहे, नर्मदा नदी, पण नदीमध्ये नाही करू देत, तर इथं जवळच आहे. तर हे घेऊन जाणार होते, मध्ये जास्त लांब होते त्यामुळे मग आम्ही नाही गेलो. तर इथं जे मिरवणुकीचे गणपती बाप्पा आहेत ते बघण्यासाठी गेलो, तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर त्यानंतर इथं फक्त गणपती बाप्पांना पहिले आरती झाल्यानंतर हलवून घ्यायचा 5 जण किंवा मग आपण दोघांनी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पाला असं गाडीवर विसर्जन गणपती बाप्पा लांब आहे आणि नदी आहे, पण नदीमध्ये इकडे करू देत नाही बाप्पाचं विसर्जन. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि तिथं जाऊनही ते आपल्याला आपल्या हाताने म्हणजे 5 वेळेस कसं गणपती बाप्पांना आपण 5 वेळेस पाण्यामध्ये घालून वरती काढतो, मग त्यांना व्यवस्थित आहे तिथं बनवले त्यांनी विसर्जनासाठी. तर तिथंच घेऊन जावं लागतं आणि मोठे जे आहे तिथून खूप जास्त लांब आहे, जे मोठे मोठे गणपती बाप्पा आहे जे आम्ही मिरवणूकमध्ये दाखवते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर. तर तिथं गेल्यानंतरचे जे आहे ते लांब घेऊन जातात. तर लास्ट टाईम यांनी मग त्यांच्यासोबतच गेलो होतो, तिकडे नेला होता. तर ह्यावेळेस मग इथं छोटे छोटे जे बाप्पा आहेत तर त्यांचं विसर्जन इथं करतात, व्यवस्थित करतात, असं फेकजोग करत नाही. तर काही ठिकाणी डायरेक्ट वरतून फेकून देतात. तर विसर्जन असं नाही करायला पाहिजे, व्यवस्थित छानपैकी इथं विसर्जन केलेलं आहे, तुम्ही बघत असाल. पण जसं आपण करतो
पण आता आपल्या स्वतःच्या हाताने कसं ती वेगळीच म्हणजे काय असतं ना, आपण स्वतः केलेलं कधी पण म्हणजे तो वेगळा एक अनुभव पण असतो आणि व्यवस्थित छान आपल्या हाताने आपण करू शकतो, व्यवस्थित छान असं विसर्जन करायचं तिथं आरती वगैरे करून. तर असं हे लोक आपल्याला काही जाऊ देत नाही, ते स्वतःच करतात. तर असं बाप्पाचं विसर्जन झालं आणि कोणीही असो, सगळ्याच जणांना नको असलेला हा क्षण नसतो आणि किती जरी नाही म्हटलं तर बाप्पा जाताना ॲटोमॅटिकच डोळ्यामध्ये पाणी येतं, काही असो. त्यानंतर मग इथं संध्याकाळच्या वेळेस आमच्या इकडे खूप छान छान असे गणपती बाप्पा असतात. तर तेच आम्ही मिरवणूक बघण्यासाठी केलं होतं. तर हे भोलेनाथचं मी गणपती बाप्पा तुम्हाला दाखवले होते 12 ज्योतिर्लिंगाचे. तर ते आणि ऑटोमॅटिक तिथं गेल्यानंतर ऑटोमॅटिक नाचायला लागतात. खूप खूप छान छान मस्त मस्त गणपती बाप्पा असतात इथं. तर आम्ही सगळेजण गेलो होतो गणपती बाप्पाची मिरवणूक बघण्यासाठी आणि आमच्या कॉलनीमधला होता तोही छान होता तो बाप्पा. तर तेही तुम्हाला दाखविलं. आणि त्यानंतर हे बाल गणेश जे आहे येत आहे बघा तुम्ही, हे आम्ही बघायला गेलोच नव्हतं, हे बाप्पांचं आमचं दर्शन नाही झालं. तर मग बघा पिल्लू कसं नाचतोय, तर छान मस्त त्यालाही आवडतं नाचायला. तर मस्त छान तुम्हाला ते दाखवायचं राहिलं ते एक. तर हे जे आहे ते गोकुळधामचं मी तुम्हाला दाखवलं होतं सोसायटीचा, तो गणपती बाप्पा आहेत. आणि बाप्पा बघा इकडे पाठीमागे दाखवते तुम्हाला, मस्त छान आहे. आम्ही फोटोज वगैरे काढले, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच छान छान असे. त्यानंतर मग इथं आम्ही गेलो होतो नंतर बघण्यासाठी. तर हे बाप्पा आहे आमचे भरूचचे चिंतामणी. तर खूप सुंदर सुंदर असतं त्यांचे देखावे. लास्ट इयरला पण खूप छान होतं, जंगल थीम केलेली, आणि ह्या वर्षी खूप होतं ते वैष्णवी देवीचं, तरी आम्हाला बघायला जाताना आलं. तर त्यानंतर मग हे तुम्हाला म्हटलं ते जसं गोकुळधामचं त्यांनी केलेलं होतं ते. आणि हे बाप्पा आहे तर ते हनुमान स्वरूप त्यांनी केलेले आहे. तर तुम्ही इथे बघत असाल बालगणेशच आहे जवळपास ते. तर मस्त छान दर्शन घेतलं आणि खूप सुंदर सुंदर असतं इकडे बघा. पिल्लूला तर खूप आनंद आमच्या असं फिरण्यामध्ये. तर मी तुम्हाला म्हटलं जसं चिंतामणी, तर तेच आहे इथं आम्ही बघण्यासाठी गेलेलो होतो. तर रात्री 12 वाजेपर्यंत इकडे गणपती बाप्पांचं विसर्जन चालू असतं. आणि त्यानंतर हे आहे आमचे बाप्पा, जे की आमच्या कॉलनीमध्ये बसवले होते, जे मी महादेव मंदिराजवळ आहे ते मध्ये तुम्हाला कायम दाखवत असते ते. तर इथंही छान छान मस्त मिरवणूक चालू असते, खूप छान छान असतात इकडे गणपती बाप्पा. तर मग तेच बघत होतो आम्ही. आणि खूप जास्त वेळ नव्हतं, थोड्या वेळेस गेलो होतो, कारण मग पुन्हा तरी पण आम्ही 9 वाजेपर्यंत थांबलेलो. आणि हे काय जे आमचे फोटोज आहे त्या दिवशीचे काढलेले, तसाच छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.